खामगाव शहरालगतच्या साजनपुरी शिवारात नव्याने बांधण्यात येत असलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर खासगी बाजार समितीच्या मागील बाजूस सुरू असलेल्या विहिरीच्या बांधकामादरम्यान झालेल्या अपघातात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला। नमस्कार, आपण बघत आहात अजिंक्य भारत न्यूज। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बचाव कार्यात झालेल्या विलंबाबाबत मृताच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अटाळी येथील काही मजूर नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी विहिरीच्या बांधकामाच्या कामासाठी आले होते। विहिरीत फार्माचे बांधकाम सुरू असताना अचानक फार्मा घसरून खाली कोसळला। यावेळी भगवान दांदडे वय 36 मजूर फार्माखाली दबले गेले। विहिरीत सुमारे 40 फूट पाणी असल्याने बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण झाला। सकाळी सुमारे 2:30 वाजता ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, तहसील प्रशासनाचे कर्मचारी तसेच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र विहिरीतील पाणी उपसण्याचे काम प्रत्यक्षात दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुरू झाल्याने बचाव कार्यात विलंब झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यामुळे मृताच्या कुटुंबियांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती। अपघात नेमका कशामुळे झाला आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे। विहीर अतिक्रमित नाल्यात दरम्यान संबंधित विहीर नाल्याच्या जागेत खोदण्यात आल्याची चर्चा सुद्धा परिसरात सुरू आहे। खासगी बाजार समितीच्या बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने ही विहीर खोदण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे। मात्र संबंधित जागेची मालकी आणि नाल्याच्या हद्दीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। या संदर्भात तलाठी मोरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी नाला क्षेत्राबाबत स्पष्ट माहिती देण्याऐवजी संदिग्ध उत्तर दिल्याचे नागरिकांनी सांगितले। त्यामुळे महसूल विभागाने संपूर्ण नोंदी सार्वजनिक करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे।